कल्याण मुंबई या मटका असणाऱ्या गणिती खेळाला अधिकृत मान्यता मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सुधाकर गायकवाड यांनी केली मागणी। दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गल्लोगल्ली गावोगावी सार्वजनिक ठिकाणी अगदी ओपन मध्ये मुंबई कल्याण म्हणजेच मटक्याचा हा गणिती खेळ चालू असून अनेक घरांमध्ये सुद्धा हा खेळला जात आहे। हा गणिती खेळ अनेक दशकांपासून चालू आहे। अनेक वर्तमानपत्रांमधून दररोज हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना सांकेतिक चित्रातून व थेट आकडेवारीतून पुढे येणाऱ्या आकड्याच्या बाबत अंदाज पुरवला जात आहे व काल कोणता आकडा निघाला ते सांगितले जाते। हा खेळ फक्त एका कागदाच्या छोट्या तुकड्यावर विश्वास ठेवून खेळाडू खेळतात। या खेळाच्या उद्योगावर खेळणारे व हा खेळ चालवणारे असे हजारो लाखो परिवारांचा उदरनिर्वाह यामध्ये चालत आहे। या गणिती खेळास शासनाकडून अधिकृत मान्यता मिळावी यासाठी राष्ट्रीय विकास सेना संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी याबाबत निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे दिले आहे व माहितीसाठी ही प्रत देखील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा पोलीस मुख्यालय सांगली यांना दिली आहे। दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे। काल जे कृषी मंत्र्यांनी जे रम्मी गेम खेळण्यासाठी खेळत बसलेला जे व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामुळं छावा संघटनेचे जे लोक जाऊन प्रतिकात्मक पत्त्याची पानं टाकून जे निषेध केला किंवा निवेदन दिलं, तर राष्ट्रवादीच्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी त्या लोकांनी एवढं मारलं, पदाधिकाऱ्यांनी काय बोलायचं काम नाही। तर आता सध्या असं वाटायला की कुठं तर आपण मंत्र्यांनी भेटा गेलो, निवेदन द्यायला गेलो तर मारहाण होत्या, पोलीस स्टेशनला गेल्यावर सरकार कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होतोय। तर रम्मी गेम जर यांना खेळायचे आहे किंवा रम्मी गेम जर त्यांना खेळत बसायचे तर कल्याण मुंबई ह्या गणिताच्या खेळाला शासकीय मान्यता द्या म्हणून आम्ही कलेक्टरला, मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे। म्हणजे त्यांनी रम्मी गेम खेळत बसू द्यात, नाहीतर मटका खेळत बसू द्यात, जे खेळायचं मग हे रिस्क म्हणतात ना की संविधानानं मागा, संविधान मागा, चौकटीत बसून मागा। तर ह्या पद्धतीने आम्ही मागणी केली। तर आता आम्हाला भीती वाटायली की मंत्र्याकडे गेले की हे लोक मारतात, कुठं गेलं शासकीय कार्यालयात गेलं की हे लोक लगेच मारतात किंवा शासकीय कामात अडथळा झाला म्हणून गुन्हा दाखल करतात। त्याच्यामुळे आम्ही संविधानात मागणी केलोय की कल्याण मुंबई मटक्याला, गणिताच्या खेळाला मान्यता द्या, म्हणजे शासनाला कर बी भेटेल आणि आमच्याकडे गेम ह्या खेळाला 1 रुपयापासून एंट्री फी आहे। गणिताच्या खेळाला जर सचिन तेंडुलकर खेळानं मोठा होतोय तर ह्या गणिताच्या खेळाने बी गोरगरीब मोठी होतील। ह्यासाठी गणिताच्या खेळाला मान्यता मिळावी आणि शासनाला यातनं कर भेटून जाईल, म्हणजे भांडणं करायचं कामच राहणार नाही आणि कार्यकर्ते बी मार खाणार नाही। जर अशा रम्मी गेम खेळत बसल्यावर, मंत्री रम्मी गेम खेळत बसल्यावर जर आम्ही गेलो की बाबा हे काय चाललंय म्हणून विचारायला गेल्यावर जर मार खायला भेटते तर गणिताच्या खेळाला मान्यता द्यावी। गणिताच्या खेळामुळे लोकांना ही भेटेल, मोठी होतील लोक।